ज्याला काय समजायचं त्यांनी ते समजावं. मी त्या पुतळ्यांच्या स्मारकांच्या जे काही त्यांचे अन्वय त्यांच्या भावना जपलेल्या आहेत. ह्या पुतळ्यांमुळं महाराष्ट्र घडलेला आहे, देश घडलेला आहे आणि या महामानवांना पाहून माणसाचा चरित्र्यामध्ये बदल होतो, त्याचं मन बदलतं, तो त्याच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही म्हणून ते केलं आहे. आता छत्रपती शिवाजींचा पुतळा पडला आहे, त्याच्यावरून राजकारण सुरू आहे. आपल्या बुलढाण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पुतळे उभारले गेले, एखादी पडलं तर आणखी राजकारण होणार. माझ्या बुलढाण्यातले पुतळे सूरज चांद असेपर्यंत पडणार नाहीत याची मला खात्री आहे, कारण मी वरून काम केलेलं आहे. आणि जो काही तिकडचा जी काही मालवणची घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना आहे. याचा अर्थ तो पुतळा बांधताना काय मुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत का, फडणवीस साहेबांनी सह्या केल्या का, बांधकाम मंत्र्यांनी केला, मंत्र्याचा काय संबंध असतो सरकारचा? सरकारची यंत्रणा काम करते. ते नौदल असं कोणी असतो, जे डेप्टी इंजिनियर असतात ते पाहणी करतात. खरं तर त्या सगळ्या नियमानुसार तो मुळातच पुतळा बसायला पाहिजे होता. जसे मी आज 26 पुतळे बसवले, सगळे नियमानुसार बसवले, कुठेही आम्ही नियमाचं पालन हे केलं नाही आहे. त्याच्यामुळे सरकारला दोष द्यायचा काय फायदा आहे? एखाद्याशी दुर्घटना घडली तर या विरोधकांना काही धंदा उरलेला नाही आहे. या सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आपल्या सरकारच्या कामाने या सगळ्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. हे पागल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे असे विनाकारण कुठल्याही इश्यूमध्ये हात घालायचं आणि त्याला भावा द्यायचं काम चाललं आहे. पुतळा पडला त्याला सरकार दोषी नाही असं आपल्याला वाटतं. मग दोषी कोण आहे? असं सरकार अजिबात दोषी नाही. ज्या यंत्रणेनं काम केलं ती यंत्रणा जी असेल ती यंत्रणा दोषी आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर कारवाई सरकार करेल. भाऊ, एक तुमच्या गाडी जी आहे स्वतःचं वाहन, एक पोलीस गाडी धुताना दाखवलं गेलं आहे असं हर्षवर्धन सत्तार माजी आमदार यांनी तो व्हिडिओ फेसबुकला केला. तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे, पण त्याने ते कृत्य का केलं याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्याने जायचा प्रयत्न केला नाही. आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीप्रभू देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी 5 वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला, गाडी अडवली. तेवढ्या पहाटे मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला माझ्या ड्युटीला असलेला हा त्या आला आणि तो रात्री शेगाववरनं उशीर आला होता, कारण त्याची तिकडे काही तारीख होती. आणि मग त्यांनी धाड नाक्यावर कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला. मी त्याला म्हणलो पण असलं काही खात नका जाऊ. आणि पुढे आम्ही 1 किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली. गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली. आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव. मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो, म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला. ड्रायव्हर म्हटलं तू ओकला, तूच गाडी साफ कर. आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काही ओकलेला होता ते त्यांनी पुसून काढलेला आहे. पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे. आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे. त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय ना आमच्याकडे काही माणसाने अशातला काही विषय नाही आहे. आजचा विषय आहे हां, आजचाच सकाळचा विषय आहे. आणि हे जे काही विरोधक किंवा तो अंबादास दानव्या रिकामसूड त्या उंदराला काही काम नाही दिलं. हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात, शिंदेचे आमदार असे करतात, हे काही धंदे आम्ही काही करत नाही. आम्ही पण पोलिसांना सन्मान वागवतो. आम्हाला कळतं कायदे काय असतात तर. त्यामुळे कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही. हो, हर्षवर्धन सत्तार असं म्हणताय की जे तुम्ही विकास केला ते पोकळ विकास केला आहे. मुख्यमंत्री येत आहे तर त्यांनी श्वेतपत्रिका काढून न्यायची त्यांनी मागणी केली. मी 8 दिवसाआधीच मुख्य सचिवांना मी केलेल्या सगळ्या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जर कुठे काम बोगस झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचं पत्र मी स्वतः दिलेलं आहे. माझ्या सर्व कामांच्या संदर्भात कदाचित असं करणारा या देशातला मी पहिला आमदार असेल. त्याच्यामुळं काय व्हायचं ते होईल, पण ज्यांनी काय विकासच केला नाही त्याला विकासावर बोलण्याची काही आवश्यकताच नाही आहे.